संजय राऊतजी हे फार मोठे नेते आहेत. त्यांना मी बोलणं बरोबर वाटत नाही, पण बोलावं लागतं. कधी कधी असं आहे की उठसूट ते भारतीय जनता पार्टीवर बोलतात. तर भारतीय जनता पार्टीवर बोलताना त्यांनी मागचा विचार केला पाहिजे ना. त्याच सांगतात गणेश नाईकांनी आमच्या पक्षात यावं, पण सगळ्यात पहिला गद्दारी महाराष्ट्रात कोणी केली असेल तुमच्या पक्षावर? यांनीच. सगळी पालिका घेऊन कुठे आले? तर राष्ट्रवादीत माझ्या मागे, शरद पवारांकडे, सत्तेच्या मागे. सत्तेच्या शिवाय एक मिनिट जगू शकतात का? तुम्ही त्यांना बोलवले खरं आमंत्रण देऊन. मी तर म्हणते सत्ता नसेल तर ते येतात का बघा, तपासून बघा. संजय राऊतजी, तुम्ही सांगता तुम्ही असं बोललं पाहिजे तसं. तुमची काय तुम्हाला काय त्यांनी प्रवक्ता वगैरे नेमलंय का? दुसरी गोष्ट, शरद पवारकडे गेल्यानंतर शरद पवारकडे पण तीच परिस्थिती. शरद पवारांना गुलमाल करून सगळं शरद पवारांनी चड्डी बनियानपासून यांना दिलं. त्या मी इथं होती ना, मला म्हणे पूर्ण ठाणा जिल्हा द्या, त्याची मी साक्षीदार आहे. या ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी 1 नंबरला होती. आदरणीय वसंत डावकरीजी साहेब, आरसी पाटील, सुभाष भोईर, त्याच्यानंतर तुमचे देवराम भोईर, गिलबर्ट मंडोसा, त्याच्यानंतर तुमचं तिथे असणारे सगळे आमचे छोटे मोठे नेते राष्ट्रवादीचे. आणि नव्या मुंबईत मंदा म्हात्रे, ही महाराष्ट्राची अध्यक्ष आणि MLC होती. असं असताना शरद पवारांचा मी सगळा ठाणे जिल्हा सांभाळणार, हे आम्ही नको होतो. आम्ही होतो म्हणून ठाणा होता. आता कुठे गेली? आता भारतीय जनता पार्टीच्या डोळ्यात धूळ झोकली. संपूर्ण ठाणा मी सांभाळणार. अरे मंदा म्हात्रेला सांभाळ पहिली. मंदा म्हात्रे एक महिला आहे, कोकणातून एकमेव महिला भारतीय जनता पार्टीच्या नावावर 3 वेळा निवडून आले. 10-12 वर्षात मी संघटना बांधली भारतीय जनता पार्टीची. ती तुम्ही आज मला एकही तिकीट न देता, एकही स्वीकृत सदस्य न देता ती तुम्ही खिळखिळी केली. कधी ना कधी भारतीय जनता पार्टीचे सुद्धा, पक्षाचे सुद्धा डोळे उघडतील असं मला सांगावं वाटतं. पण संजय राऊतजी, कृपा करून तुम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे त्यांना बोलवून घ्या, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.